नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला आपल्या स्वामीमय चॅनलमध्ये श्रीपूर येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सो लता शेवाळे या ताईंचा अत्यंत अद्भुत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या साक्षात्काराचा हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे. जेव्हा या ताईंच्या आयुष्यात सगळं काही संपून गेलं, जेव्हा या ताईंनी त्यांचं संपूर्ण आयुष्य शून्य होताना पाहिलं, नेमकं त्याच वेळी या ताईंच्या आयुष्यात स्वामी सेवा आली आणि ताईच संपूर्ण नशीब बघा कसं बदलून गेलं. ऐकूयात आजचा हा अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी सो लता शेवाळे. एका वेळी अशी की माझं आयुष्य पूर्णपणे शून्य झालं. नुकतंच माझं लग्न झालं. लग्नाला मला अवघे 2 वर्ष झाले. पतीचं काम निघून गेलं. घरात सासू सासरे आणि त्यात मी गरोदर होते. वेळ इतकी खराब की हॉस्पिटलला जायला आमच्याकडे पैसे नसायचे. मला काही आवडीने खावंसं वाटलं तर घेण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे. कारण 4 वर्षापूर्वी म्हणजे आमच्या लग्नाच्या अगोदर माझ्या पतीने देवबाग या ठिकाणी एक फ्लॅट घेतला. त्यांना अगोदर हा फ्लॅट त्यांच्याच एका मित्राने रिसेलमध्ये दिला. काही पैसे त्यांनी दिले आणि काही पैशांसाठी त्यांनी कर्ज काढले. कर्ज बरेचसे बाकी होते. आता नोकरी होतात आहेत ना, नोकरीवरती आपण हे कर्ज फेडू असे सुरुवातीला त्यांना वाटले आणि त्यानुसारच त्यांनी हा फ्लॅट घेतला. त्यांच्या 2 वर्षात लग्न झालं आणि अवघ्या लग्नाच्या 2 वर्षात त्यांचे काम गेले. आता कर्जाचा हप्ता फेडायचा होता आणि घरातल्यांची जबाबदारी होती. यांना पाहिजे किंवा त्यांना पदाचे कुठेच काम मिळत नव्हते. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते. मला तेव्हा 5वा महिना होता. अशा परिस्थितीत मी काम कुठे शोधणार? शिवाय 2 ते 3 महिन्यासाठी मला काम कोण देणार? कारण डिलिव्हरीनंतर पुन्हा मी काम करूच शकत नव्हते. जोपर्यंत बाळ लहान आहे तोपर्यंत मला जॉब करता येणे हे अशक्यच आहे. आणि माझे पती, आम्ही दोघेही अत्यंत विचारात होतो. खरं तर ते म्हणतात ना की आपण चांगलं काहीतरी केलं की त्यानंतर आपल्याला यशाला नजर लागते, आपले सुख संपते. अगदी तसेच काहीसे झाले. आम्हाला भरभरून यश मिळाले. माझ्या पतीला चांगली कमाई होती, पगार चांगला होता, त्यांचे प्रमोशनही झाले होते. स्वतःच्या हक्काचा फ्लॅट घेतला. त्यांची पूजा सुद्धा गेली आणि त्यांच्यानंतर मात्र आमचे जे काही फासे आहेत ते उलटले. हातातून एक एक करत सगळे निसकटून गेलं. शेवटी पुढचे 4 महिने झाले आणि त्यानंतर माझी डिलिव्हरी झाली. मला कन्यारत्न प्राप्त झाली. डिलिव्हरी सुद्धा अत्यंत क्रिटिकल होती. त्यासाठी सुद्धा माझे सिझेरियन केले. जवळपास पैसे नव्हते. माझ्या गळ्यात असणारे सोन्याचे मंगळसूत्र आणि हातात असणारी अंगठी मी विकली आणि असलेल्या पैशांनी माझी डिलिव्हरी झाली. त्यापुढचेही काही दिवस असेच गरिबीत अगदी वाईट काळात निघून गेले. आता माझ्या पतीला एका ठिकाणी काम लागले. पगार कमी होता. त्यांच्या पदानुसार तेवढं काही नव्हते. पण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने त्यांनी तो जॉब जॉईन केला आणि तिथे सुद्धा त्यांचे एवढे बॅड लक की जसा त्यांनी जॉब सुरू केला त्यानंतर 5च महिन्यामध्ये ती कंपनी बंद पडली. आणि मग त्यानंतर त्यांचे मित्र हसू लागले की तुझ्यातच काहीतरी दोष आहे, काहीतरी तुझ्या मागे पिढा चालू आहे, तू जिथे जातोस तिथे काहीतरी वाईटच होतं. हे सगळं ऐकून त्यानं असह्य झालं आणि ते रडू लागले. त्यांना समजावले, धीर देण्याचा प्रयत्न केला. खरं तर मनातून मी पूर्णपणे खचले होते, पण मी त्यांना ते दाखवत नव्हते. एके दिवशी असाच मोबाईलला अगदी योगायोगाने माझ्यासमोर प्रदीप दादांचे अनुभव असे येऊ लागले. सुरुवातीला मी टाळलं, पण त्यापुढे मला स्वामींचे चमत्कार असे काही अनुभव आले आणि सहज एक अनुभव ऐकला. तो अनुभव मला इतका आवडला की दररोज स्वामींचे 2-4 अनुभव त्या चॅनलवरती मी ऐकू लागले. तो चॅनल म्हणजे स्वामी आई या चॅनलवरती मी दररोज स्वामींचे अनुभव ऐकायला जणू काही ते स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी मला ओढ लागली. आणि मग त्यानंतर
मला वाटले की आपण सुद्धा आता स्वामी सेवा करावी. स्वामींनी इतक्या लोकांच्या आयुष्यात सोनं केलंय, इतक्या लोकांचं आयुष्य तारले, इतक्या लोकांचं आयुष्यात स्वामींनी चमत्कार केले, जे हवं ते सगळं काही दिलंय. आपण सुद्धा स्वामी सेवा करावी आणि आपण सुद्धा स्वामींची कृपा प्राप्ती करावी. त्यानंतर 1, 4, 5च दिवसामध्ये अचानक असा योग आला की मी स्वामींच्या मठात गेले. आमच्याच तिथून 5 ते 6 किलोमीटरवर स्वामींचं मठ आहे. त्या मठात मी गेले. मठात जाऊन मी तिथून आल्यानंतर एक स्वामींचा छोटासा फोटो मी घरी आणला. आमच्या देवघरात पहिल्यांदाच स्वामींचा फोटो मी ठेवला. स्वच्छ पुसला, साखर ठेवली, पुढे दिवा लावला, उदबत्ती लावली, पिवळी फुलं अर्पण केलं. स्वामींना हात जोडून स्वामी माझ्या आयुष्यातील ही संकट दूर करा अशी प्रार्थना केली. त्यांच्या दुसऱ्या दिवशी मी पुन्हा स्वामींच्या मठात गेलो. असं करत करत मी 1 महिना स्वामींच्या मठात जाऊ लागले. मला कुठली सेवा करावी काही कळेत ना. एके दिवशी असाच योग आला आणि मी नाशिकला जायला लागलो. तो ताई म्हणतात, माझ्या मनात खूप होतं की आपण कधीतरी प्रदीपदादांच्या मठात नाशिकला जावं. शेवटी ती इच्छा सुद्धा स्वामींनी पूर्ण केली. प्रदीपदादांच्या नाशिकला गेलो, पण अचानक आम्ही प्रदीपदादांच्या मठात सुद्धा गेलो. माझे पती या गोष्टी मानणारे नव्हते, पण माझ्यासाठी ते दादांच्या मठात आले आणि त्या दिवशी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होता. आमचा नंबर खूप लेट होता. शेवटी आमचा नंबर आला. ती वेळ आली. दादांनी मी माझ्या आयुष्यातील सगळ्या समस्या सांगितली. तेव्हा दादांनी खूप धीर दिला. माझ्या पतीला त्यांनी सांगितलं की गुरुवारच्या दिवशी कधीतरी मांसाहारी करू नको. गुरुवारच्या दिवशी कधीही रंगांचे वस्त्र परिधान करू नको. सलग 11 गुरुवार निर्जल व्रत धारण कर आणि 11 गुरुवार फक्त श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा 51,000 वेळा जप कर. प्रत्येक गुरुवारी 51,000, प्रत्येक गुरुवारी 51,000. 11 गुरुवार फक्त तू जप कर आणि 11 गुरुवारमध्ये चमत्कार बघ. त्याशिवाय दादांनी मला सांगितलं, गुरुचरित्रातील 21वा आणि 28वा हे जे 2 अध्याय आहेत हे रोज वाचा आणि त्यासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून 21 वेळा तारक मंत्रांचा पठण करा. तारक मंत्र म्हटल्यानंतर तिथे लावलेलं जी विभूती असेल ती विभूती तुमच्या आणि पतीच्या कपाळाला लावा आणि थोडीशी विभूती पाण्यात टाकून त्यांना प्यायला द्या. ही सेवा तुम्ही कमीत कमी 21 दिवस करा. या सेवा 21 दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं ते मिळेल. मग तिथून आम्ही मठातून घरी आलो. दुसऱ्या दिवसापासून सेवा सुरू केली. यांनी गुरुवारचं व्रत सुरू केलं आणि मी तारक मंत्रांची सेवा सुरू केली. आश्चर्य या गोष्टींचं वाटत होतं की माझे पती जे कधी देवांना मानणारा नव्हता, तो आता नित्य नियमाने मनापासून स्वामींची उपासना करत होता. या काळी वेळामध्ये अनेक अडचणी आल्या, पण त्या निघून गेल्या. यात एका सर्वात महत्त्वाची प्रचिती आम्हाला जी मिळाली ती म्हणजे या 21 दिवसामध्ये जेव्हा आमच्या सेवा सुरू होत्या तेव्हा आमच्याकडे पैसा यायचा कुठून होईना, पण आमच्याकडे पैसा यायचा. 21 दिवस पूर्ण झाले आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांची एक मैत्रीण जी UK मध्ये राहते तिने त्यांना मिस्टरांना एक मेल केला आणि त्या मेलवरती त्यांना त्यांचा बायोडाटा पाठवायला सांगितलं. त्यांनी त्यांचा बायोडाटा तिच्या मेलवरती सेंड केला. UK मध्ये त्यांच्यासाठी चांगली पोस्ट अवेलेबल होती आणि मग त्यानंतर त्यांच्या फोनवरती इंट्रोडक्शन होणार होतं. ठरवल्याप्रमाणे सगळं काही 2 दिवसामध्ये गुरुवार होता आणि गुरुवारच्याच दिवशी UKच्या मॅनेजरने यांना फोन येणार होता. जर ते अप्रूव्ह असेल तर फोन करणार होते. त्या दिवशी तुम्हाला सांगते याने पहाटे उठूनच 51,000 वेळा स्वामींचा जप केला. मी सकाळपासून तारक मंत्र ऐकत होते आणि दोघेही स्वामींच्या समोर बसून होतो. दुपारचे 2:30 वाजले असतील आणि त्यांचा फोन वाजला. जेव्हा त्यांनी तो फोन घेतला, UK मध्ये असणाऱ्या त्या मॅनेजरचा होता. जवळ बायोडाटा यांनी पाठवला. जे इंट्रोडक्शन त्यांनी घेतलं त्यावर त्यांचं सिलेक्शन झालं असं सांगितलं आणि मग बाकीचे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडून घेतले. पुढचे 2 महिन्यानंतर UK मध्ये ये असे सांगितले. ती गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी होती, कारण दुसऱ्या देशात कामासाठी जाणं हे त्यावेळेस आमच्या स्वप्नातही नव्हतं. पण शेवटी ती वेळ आली. 2 महिन्यानंतर विजा आणि सगळ्याच गोष्टी झाल्या. मग हे UK मध्ये गेले. तिथे गेल्यानंतर जवळपास 2 वर्ष त्यांनी जॉब केला. 2 वर्षामध्ये त्यांना असंख्य वेळा प्रमोशन भेटलं आणि त्या 2 वर्षामध्ये त्यांची चौपटी प्रगती झाली. पुढे ताई म्हणतात की त्यानंतर माझ्या पतीने तिथे स्वतःचं छोटंसं घर घेतलं आणि आज मी, माझे सासू सासरे आणि छोटीशी मुलगी आम्ही सगळे UKत राहतोय. एकाच दिवशी आमचं आयुष्य शून्य झालं.
एकाच तिचे आमचं आयुष्य शून्य झालं. काहीही उरलं नव्हतं. काहीही शिल्लक नव्हतं. सुरुवात कुठून करावी तेही कळत नव्हतं. तिथे आज आम्ही यूकेमध्ये राहतोय. ही छोटी-मोठी गोष्ट नाहीये. ही मोठी गोष्ट आहे आणि ही स्वामींची कृपा आहे. आता मी सुद्धा इथे जॉब करते. आम्ही दोघे मिळून कमवतो. पण खरंच स्वामी कृपा झाली. आमची प्रगती झाली. आज सुद्धा प्रत्येक गुरुवारी माझे पती 51,000 स्वामी मंत्रांचा जप आवर्जून करतात. आज यूकेत आम्ही सर्वात मोठं एक मंदिर उभारले. आमच्या घरामध्येच, ज्यात आम्ही स्वामींचा फोटो ठेवलाय. आमच्या देवघरात एकच फोटो आहे स्वामींचा आणि आम्ही त्यांचीच पूजा करतोय. कारण साक्षात स्वामींनी आमच्या आयुष्यात आम्हाला खूप दिले आणि आमचे संपूर्ण आयुष्य बदलले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, अत्यंत रोमांचक, अंगावर शहारा आणणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही अनुभव असतील तर शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.